हातकणंगलेत मशाल दिली, आता सांगलीत हट्ट कशासाठी? विश्वजित कदम यांचा सवाल। उद्धव सेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक जागा हवी होती, त्यासाठी ते सांगली मागत होते। बुधवारी त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली। आता तिथे मशाल चिन्ह आलेलं आहे, मग सांगलीचा हट्ट कशासाठी? असा सवाल काँग्रेस कार्याध्यक्ष आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी गुरुवारी पुणे येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली या विषयाला लॉजिक नाही। कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीची राज्य पातळीवर चर्चा झाली। छत्रपती शाहू महाराजांचं नाव चर्चेला आलं, त्यांच्याबद्दल समाज मनात खूप आदराचं स्थान आहे। ते जो पक्ष निवडतील त्याचा सन्मान ठेवावा असं ठरलंय। त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला। कोल्हापूर पुरोगामी जिल्हा आहे म्हणून त्यांनी तसा विचार केला। ती जागा काँग्रेसला गेली। त्यावेळी कुठेही अदलाबदलाची चर्चा नव्हती। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना त्यांची कल्पना होती। पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला जागा हवी होती, आता तुम्ही हातकणंगलेला जागा घेतलेली आहे। मशाल चिन्हावर तुम्ही लढत आहात। सत्यजित पाटील उमेदवार आहेत, मग आता पुन्हा सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट कशासाठी? करता असे डॉक्टर कदम यांनी म्हटलेलं आहे। ते म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे। ज्याची जिथे ताकद व नेटवर्क आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य आणि कार्यकर्त्यांचं जाळं आहे, तेथे त्या पक्षानं लढावं असं अपेक्षित आहे। त्या अर्थाने सांगली आमच्या हक्काची जागा आहे। सांगलीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, जनतेसाठी मी कठोर भूमिका घेतली आहे। ज्या सांगलीत मी काम करतो तेथे आग्रही राहणं माझी जबाबदारी आहे। आमचाच प्रश्न सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला का जायचं? शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही। कार्यकर्त्यांना अजून दिशा नाही। भाजप उमेदवार जाहीर झाले, त्यांनी प्रचार सुरू केला। आमचा निर्णय लवकर झाला पाहिजे। त्यांनी ही भूमिका घेतली आणि त्यामुळे हा सगळा तिढा निर्माण झाला। मला त्याची कल्पना नाही। गेल्या 3-4 महिन्यापासून जसे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी किंवा पूर्व बैठका चालू होत्या, काँग्रेसकडून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब आणि त्या काळात निश्चित स्वरूपात अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्यात सामील होते। राष्ट्रवादीकडून मला वाटतं जयंतराव पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड त्याच्यात होते आणि शिवसेनेकडून मला वाटतं संजय राऊत साहेब आणि इतर काही नेते होते। ज्या वेळेस या बैठकांमध्ये आदरणीय पवार साहेब किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी येण्याची आवश्यकता होती, तेही होते। म्हणून नेमकं त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोकराव चव्हाण साहेबांची काय भूमिका हे मला माहीत नाही। नाही, आम्ही तर हे बघा, शिवसेनेने काय करावं हा विषय माझा नाही आहे। मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळावी। जागा वाटपाचा हा तिढा सुटला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणारच आहेत। नाही, त्याचं उत्तर आम्ही जरतरवर मी आज देणार नाही। हे काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, हातकणंगले।